नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दादर नगर हवेली वनरक्षक आणि वनपालबद्दल तुम्ही खूप मला कमेंट केलेले आहेत. आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व कमेंट्स मी इथं आणलेले आहेत. मित्रांनो, त्या कमेंट्सची मी तुम्हाला उत्तर देणार आहेत आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटबद्दल सर्व खूप मित्रांचे इथं प्रश्न किंवा कमेंट येत आहे की सर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कुठं काढायचं आहे, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि मित्रांनो, जर तुम्हाला पण तुम्ही पण जर फॉर्म भरला असेल तर तुमचं पण आता फिजिकल होईल मित्रांनो. आणि फिजिकलचे जे डॉक्युमेंट आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर बघा मित्रांनो, आता जो मी काही कमेंट आणलेले आहेत, जे कमेंट मला म्हणजे वाटलं की नाही यार यांचे क्वेश्चन आपण म्हणजे उत्तर देऊ शकतो, अशाच मी कमेंट इथं आणलेले आहेत. आणि जे इम्पॉर्टंट कमेंट आहेत तेच मी इथं आणलेले आहेत. आता ज्यांनी हे कमेंट केली मी त्याचं नाव इथं हाईड केलेलं आहे, कारण कसं आहे प्रायव्हसीमुळं. आणि बघा 2 दिवसापहिलीचीच कमेंट आहे. तर या एका विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीने विचारलेले, दादा मेडिकल सर्टिफिकेट बद्दल डिटेल्स द्या, म्हणजे कुठून घ्यायचं वगैरे. आता बघा, मेडिकल सर्टिफिकेटचा जर विचार केला तर बघा, मी तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेटचं एक जे जाहिरात होती त्याच्यामध्ये त्यांनी मेडिकल सर्टिफिकेटबद्दल माहिती दिलेली आहे, त्याचं तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेटबद्दल त्यांनी सांगितलेले बघू शकता तुम्ही. आता बघा, इथं फिजिकलमध्ये बघू शकता तुम्ही. बघा आता इथं फिजिकल स्टँडर्ड मिनिमम इथं दिलेलं बघू शकता तुम्ही. तर इथं त्यांनी सांगितलेले बघू शकतात, एकदा मी तुम्हाला दाखवतो. बघा, तर इथं म्हटलेलं त्यांनी मेडिकल अँड फिटनेस सर्टिफिकेट फ्रॉम द चीफ मेडिकल ऑफिसर हाईट अँड चेस्ट. आता बघा, इथं त्यांनी म्हटलेलं आहे जेव्हा पण तुम्ही फिजिकलला जाणार, आता तुमचे सर्वात पहिले चेस्ट आणि हाईट चेस्ट होणार आहे, नंतर दुसऱ्या दिवशी तुमचं फिजिकल होणार आहे. तर मी फिजिकलबद्दल पण संपूर्ण माहिती दिली आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. जर तुम्हाला फिजिकलबद्दल माहिती नसेल की काय फिजिकल होणार आहे, कोणकोणत्या पोस्टचे, तर तुम्हाला तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. आता इथं म्हटलेलं त्यांनी बघा, मेडिकल अँड फिटनेस सर्टिफिकेट हा तुम्हाला घेऊन जावं लागेल मित्रांनो. आणि चीफ मेडिकल ऑफिसर म्हणजे जे पण सरकारी हॉस्पिटल असतात, सरकारी तालुक्यापर्यंत सरकारी हॉस्पिटल असतात, तिथं जाऊन तुम्ही तुमचं मेडिकल सर्टिफिकेट काढू शकतात. आणि त्याच्यामध्ये तुमची हाईट आणि चेस्ट ते म्हणजे आता हे फक्त इथं बघा, हे हाईट आणि चेस्टचा पार्ट आहे ना मित्रांनो, हा खालचा पार्ट आहे बघा, हाईट आणि चेस्टचा. बघा हा खालचा पार्ट आहे. फक्त त्यांनी इथं म्हटलेलं आहे फिजिकल स्टँडर्ड मिनिमम, आणि तिथं म्हटले त्यांनी मेडिकल आणि फिटनेस सर्टिफिकेट फ्रॉम द चीफ मेडिकल ऑफिसर. म्हणजेच तुम्हाला चीफ मेडिकल ऑफिसरचं फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला न्यावं लागेल की तुम्ही तंदुरुस्त आहात म्हणून, कारण तिथं रनिंग करायची तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट न्यावं लागेल. आता हे कुठं निघेल मी ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही ते मेडिकल सर्टिफिकेट आपल्या जे पण तालुक्यावर सरकारी दवाखाना असतो, सरकारी हॉस्पिटल असतो, तिथं तुम्ही जाऊन काढू शकतात. आता बघा, आय होप तुम्हाला ही प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आता जो नेक्स्ट प्रश्न आहे तर बघा, दादा तुमचं ग्राउंड झाल्यावर एक व्हिडिओ बनवजा प्लीज. तर बघा मित्रांनो, माझा पण ग्राउंड आहे. माझा पण ग्राउंड मी तुम्हाला डेट सांगतोय, जर आपली भेट झाली तर ठीक आहे. माझं ग्राउंड जे आहे मित्रांनो 3 फेब्रुवारीला माझं ग्राउंड आहे. आणि 3 फेब्रुवारीला जर आपली भेट झाली तर मी तिथं जे पण माझं एक्सपिरियन्स येईल ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल, त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. जोपर्यंत माझं फिजिकल होत नाहीये, 3 तारखेला माझं फिजिकल आहे, त्याच्यावर पण मी तुम्हाला व्हिडिओ बनवेल. कसं काय एक्सपिरियन्स आहे, फिजिकल कसं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देईल. तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, लेखीसाठी कोणते सब्जेक्ट आहेत. तर या सब्जेक्टवर मी सिलेबसवर पण व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन चेक करू शकतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देऊन देतो, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता तुमचं कोणकोणते लेखीसाठी कोणकोणते सब्जेक्ट आहे तुम्हाला आणि किती मार्काचा तुमची जी एक्झाम होणार आहे. तर तुमचं क्लिअर, हा पण प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल. आता खाली अंतर बघा, एका विद्यार्थ्याने हा असा प्रश्न केलेला आहे बघू शकता तुम्ही. बघा, कास्ट कॅटेगरीबद्दल बघा, वेदर बिलॉंग ऑफ एसटी ओबीसी जनरल एसटी ऑफ दादर अँड नगर हवेली असं झालं तर काय करायचं सर, फ्रॉम रिजेक्ट होते का, फिजिकलसाठी येऊ देतात का. आता बघा मित्रांनो, ही जी वेकेन्सी आहे मित्रांनो ती ऑल इंडिया वेकेन्सी आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, ही जी वेकेन्सी आहे ती ऑल इंडिया वेकेन्सी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात. असं नाही की तुम्हाला फक्त तुम्ही एसटी कॅटेगरीमध्येच, म्हणजे दादर नगर हवेलीचे जे रहिवासी आहेत तेच फक्त एसटी कॅटेगरीसाठी त्याचा फॉर्म अप्लाय करू शकतात. तसं काही त्यांनी अट दिलेली नाहीत. तुम्ही जाहिरातमध्ये पण बघू शकतात, इथं तुम्ही सर्व जे ऑल इंडिया तुम्ही फॉर्म भरू शकतात मित्रांनो फॉरेस्ट गार्डचं. तर असं काही प्रॉब्लेम नाही आहे SC ST बद्दल. आणि जर काही याच्यावर मुद्दा तिथं आला किंवा मग तसं मी माझा पण फिजिकल होणार आहे तर मी तुम्हाला तशी माहिती देईलच. काही जर त्याचा असा मुद्दा जर उचलला की ST वाल्यांना फक्त जे ST वाले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाहिरातमध्ये बघू शकता, असं कन्फर्म कुठेही असं म्हटलेलं नाहीये की तुम्ही फक्त जे दादर नगर हवेलीचे रहिवासी आहेत तेच फक्त ST मध्ये फॉर्म भरू शकतात, असं कुठेही नाही आहेत. ऑल इंडियावाले सर्व विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतात आणि असं तुमचं कोणत्याही जनरलमध्ये जाणार नाहीयेत तुम्ही. तर बघा, आय होप तुम्हाला हा क्वेश्चनचं बी उत्तर मिळालं असेल. आता बघा,
आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, क्रिकेट स्टेडियम नियर पोलीस ट्रेनिंग स्कूल सैली सिल्वासा सर, इथे जायचं कसं त्याबद्दल माहिती किंवा एक व्हिडिओ बनवा. तर बघा इथं जायचं कसं, आता त्याच्यामध्ये तुमचा जो ऍडमिट कार्ड आहे, तुमच्या ऍडमिट कार्डच्या खालच्या साईडला तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले आहेत. बघा मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी एकदा दाखवतोय. आता बघा मित्रांनो, आता जसं तुम्ही असं ऍडमिट कार्ड बघाल, आता बघा हे माझं ऍडमिट कार्ड आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर बघा हा माझा ऍडमिट कार्ड मित्रांनो, ऍडमिट कार्डच्या खालच्या बाजूला तुम्हाला सर्व माहिती दिलेली बघू शकता तुम्ही, नोट्स तिथं दिलेले आहेत बघा, तुमचं तुम्हाला कधी कोणत्या टायमाला हजर राहायचंय. आता बघा इथं एक दिलेलं आहे बघू शकता, हाऊ टू रीच एक्झाम व्हेन्यूज. बघा आता इथं म्हटलेलं बघा, सिल्वासा इज लोकेटेड बिटवीन मुंबई अँड अहमदाबाद आहे ऑन नॅशनल हायवे. म्हणजे जे गाव आहे मित्रांनो, जिथं तुमचं फिजिकल होणार आहे ते गाव, त्या गावाचं नाव आहे सिल्वासा. म्हणजे तेच तुम्हाला मुंबई आणि अहमदाबाद हायवेवर आहे मित्रांनो. आणि वापी बघू शकता तुम्ही, वापी जवळ आहे मित्रांनो. आता बघा नियरेस्ट रेल्वे स्टेशन जर बघितलं तर वापी येणार आहेत. तुम्ही जर रेल्वे स्टेशन रेल्वेनं जाणार आहात मित्रांनो, तर तुमचं सर्वात जवळचं स्टेशन सेंटरचं वापी येणार आहेत. वापीवरून 22 किलोमीटर आहे सेंटर. आणि ऑटो रिक्षा करून तुम्ही वापी रेल्वे स्टेशनवरून तिथं जाऊ शकतात. आणि जर विचार केला बघा, द व्हेन्यूज अबाउट 7 किलोमीटर फॉर सिल्वासा टाउन. आता बघा तुम्हाला इथं सेंटरमध्ये सिल्वासा दिलेलं आहे, सिल्वासा पोलीस असं कॉलेज काहीतरी आहे मित्रांनो ते. तर ते तुमचं जे सिल्वासा प्रॉपर जे गाव आहे मित्रांनो, त्याच्याहून 7 किलोमीटर बाहेर तुमचं जे सेंटर आहे, जे व्हेन्यूज आहे मित्रांनो, ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. जर मुंबईवरून विचार केला, मुंबईवरून जे सिल्वासा गाव आहे मित्रांनो, ते 180 किलोमीटर आहे, इथं दिलेलं बघू शकता तुम्ही. आणि सुरत वरून 150 किलोमीटर आहे असं यांनी इथं म्हटलेलं आहे. आणि काही जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल त्यांना, तर इथं त्यांनी टोल फ्री नंबर पण दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे. या नंबरवर जाऊन तुम्ही बघू शकतात, कॉल करू शकतात आणि तुम्ही डिटेल्स घेऊ शकतात. बघा अशा प्रकारे बघा ही माहिती होती मित्रांनो. बघा तुम्हाला सेंटरबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. आता हे फिटनेस सर्टिफिकेट कुठं मिळेल, आता हे बघा फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही कोणत्याही झेरॉक्सच्या दुकानावर जाऊन फिटनेस सर्टिफिकेट घेऊ शकतात. त्याच्यावर जाऊन तुम्हाला दवाखान्यामध्ये किंवा मग जे सरकारी दवाखाना आहे, सरकारी हॉस्पिटल आहे, तिथं जाऊन तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला बनवावं लागेल. आता डॉक्युमेंट्सवर व्हिडिओ बनवा. बघा हा पण एक क्वेश्चन विचारलेले आहेत. आता डॉक्युमेंटचा जर विचार केला मित्रांनो, तर तुमचं फक्त आता सध्या तर फिजिकल आहे, फक्त फिजिकल झाल्यानंतर तुमचं एक्झाम होईल. एक्झाम नंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तर डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशनला अजून टाइम आहे मित्रांनो डॉक्युमेंटवर. तर मग आपण डॉक्युमेंटवर पण व्हिडिओ बनवू. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जसा बी व्हिडिओ येईल तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. सध्या तर डॉक्युमेंटची काही गरज नाही आहे. फक्त जेव्हा पण तुम्ही फिजिकलला असाल तर तुम्हाला तुमचं आयडी प्रूफ न्यायचं आहे, जसं की आधार कार्ड आणि जे तुमचे ऍडमिट कार्ड आहे मित्रांनो, ते ऍडमिट कार्डचे तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायचे आहेत किंवा 2 ओरिजिनल ऍडमिट कार्ड म्हणजे कलर प्रिंट तुम्ही काढू शकतात. कलर प्रिंट न्यायचं तुम्हाला. आणि तुमचं जे आधार म्हणजे आयडी प्रूफ आहे, जसं की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट कोणतेही तुम्ही नेऊ शकतात. आणि तुम्हाला 4 फोटो न्यायचे सोबत. बस एवढंच तुम्हाला न्यायचे सोबत. डॉक्युमेंटचं काही इथं एवढं म्हटलेलं नाहीये त्यांनी, कारण डॉक्युमेंट आता सध्या तुमचे चेक होणार नाहीये, ते एक्झाम झाल्यानंतरच. बघा एवढे क्वेश्चन होते जे मला वाटले की यांचे उत्तर द्यावे आपण. तर मित्रांनो तुम्हाला आय होप तुम्हाला सर्व तुमचे जे प्रश्न आहेत, तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये करा, मी त्याच्यावर पण तुमचं उत्तर देईल मित्रांनो. तर बघा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.